पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, पुण्याला आपण आपल्या राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणतो। पण अशी बिरुदं मिळवणाऱ्या पुण्यामध्ये 16 वयोवृद्धांचा अक्षरशः छळ सुरू होता अशी घटना उजेडात आलेली आहे। एक संस्थाचालक, एक व्यक्ती या संपूर्ण छळाला कारणीभूत होता। जागेच्या मागणीसाठी आपल्याला जागा मिळावी यासाठी संबंधित आश्रम चालकाने या सगळ्या वृद्धांना वेठीला धरलेलं। कडाक्याच्या थंडीमध्ये अक्षरशः उघड्यावरती राहण्याची वेळ त्यांच्यावरती आली। दादासाहेब गायकवाड हा व्यक्ती एक वृद्धाश्रम चालवत होता आणि जागेच्या मालकाने वृद्धाश्रमाचं भाडं वाढवलं। संचालक दादासाहेब गायकवाडाचा त्याला विरोध होता, पण या गायकवाडांनी ती जागा मिळवण्यासाठी ढाल बनवलं त्या सगळ्या वयोवृद्धांना। जागा परत मिळवण्यासाठी आंदोलन करत त्यांनी या वृद्धांचा जीव पणाला लावला। ज्येष्ठ व्यक्तींना उपचारांच्या नावाखाली त्यांची मुलं ससून रुग्णालयामध्ये वाऱ्यावर सोडतात आणि अशांची काळजी घेण्याच्या नावाखाली दादासाहेब गायकवाडच या वृद्धांना वेठीस धरत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। तुम्ही यांना अशा अवस्थेमध्ये वेठीस धरताय? नाही, वेठीस नाही। काय अवस्था आहे? ही शासन याला वेठीस धरते, आम्ही वेठीस धरत नाहीये। एक तर सरकारनं त्यांना सांभाळावं, नाहीतर त्यांनी आम्हाला सांभाळण्यासाठी जागा द्यावी, ही आमची मागणी आहे, रास्त मागणी आहे। लेखी मला पाहिजे, त्यांचा माझ्या संघ कॉन्टॅक्ट झालं पाहिजे। काय झालेलं नाहीये, वरच्यावरी जर मला पाठवलं आणि वरच्यावरी सगळं काम केलं तर कसं चालेल? हे एकतर माझी मागणी आहे, एकतर महानगरपालिकेने यांचा सांभाळ करावा आणि कुठं सांभाळ करतात ते मला सांगावं, जेणेकरून मला त्या बिल्डिंगमध्ये, त्या जागेमध्ये आजी आजोबांची सेवा करता येईल। जर महानगरपालिकेला, महाराष्ट्र शासनाला ते जमत नसेल, त्यांनी मला सांभाळायला द्यावं, म्हणून मी या जागेवरती परत आलेलो आहे। आणि आजी आजोबांच्या अन्यायाला वाचा फोडली ती एबीपी माझानं दाखवलं की आजी आजोबांचे कसे सध्या हाल सुरू आहेत। एबीपी माझाच्या याच बातमीची समाज कल्याण विभागानं दखल घेतली आणि या आजी आजोबांना मदत करण्याचं आश्वासन दिलं। उघड्यावरती ठेवल्या गेलेल्या वृद्धांना आंबी गावातल्या जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमामध्ये हलवलं गेलंय। ही एक मान्यता प्राप्त संस्था असून तिथे या वृद्धांची व्यवस्थित सोय केली जाईल असं आश्वासन समाज कल्याण विभागाकडून देण्यात आलंय। अखेर या वयोवृद्ध रुग्णांना एका व्यवस्थित अशा संस्थेमध्ये हलवण्यात येत आहे। पुण्यातील भारत फोर्ज कंपनीच्या समोर 16 वयोवृद्ध रुग्ण कोणत्या हालाकीच्या अवस्थेमध्ये राहतायत हे एबीपी माझानी समोर आणलं। दादासाहेब गायकवाड नावाची व्यक्ती या वृद्धांसोबत या ठिकाणी आंदोलन करते आहे असा दावा करत या वृद्धांना एका अर्थाने वेठीस धरून होती, कारण शासनाकडून दादासाहेब गायकवाड या व्यक्तीला संस्था चालवण्यासाठी जागा हवी होती। मात्र या कारणासाठी या वृद्धांना अक्षरशः वेठीस धरण्यात आलं होतं। कडाक्याच्या थंडीमध्ये आणि अतिशय धोकादायक अवस्थेमध्ये या सगळ्या वृद्धांना या ठिकाणी राहण्यास एका अर्थाने भाग पाडण्यात आलं होतं। हे वास्तव समोर आणल्यानंतर समाज कल्याण विभागाने त्यांची कारवाई सुरू केली, पुणे पोलिसांनी त्यांची कारवाई सुरू केली आणि त्यानंतर आता हे जे वृद्ध आहेत, ज्यांच्यापैकी अनेकांना खरं तर उपचारांची गरज आहे, अशांना इथून पुण्यातील पानशेत भागामध्ये आंबी नावाचं जे गाव आहे, त्या आंबी नावाच्या गावामध्ये जनसेवा फाउंडेशनची जी संस्था आहे किंवा जो वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी या सगळ्यांना हलवण्यात येत आहे। यापैकी काही रुग्णांचे नातेवाईक बातमी पाहिल्यानंतर समोर आलेत। कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। आणि या बातमीचे 2 सकारात्मक इम्पॅक्ट झालेत। एक तर या निराधार आजी आजोबांना एक आश्रय मिळालेला आहे आणि दुसरीकडे ही बातमी जेव्हा एबीपी माझावरती प्रसारित झाली तेव्हा उल्हासनगरमधल्या एका कुटुंबानं आपल्या घरातल्या वयोवृद्ध स्त्रीला इथे पाहिलं आणि उल्हासनगरमधल्या महिलेच्या नातेवाईकांनी ही बातमी पाहून नातेवाईक या महिलेला घेण्यासाठी पुण्यामध्ये पोहोचले। त्यामुळे 2 सकारात्मक परिणाम या बातमीचे पाहायला मिळतात। संबंधित महिला गेल्या अनेक महिन्यांपासून हरवलेली होती आणि एबीपी माझानं प्रसारित केलेल्या बातमीमुळे या महिलेचे कुटुंबीय तिच्यापर्यंत पोहोचू शकलेत। जवळ 3-3:30ला मला फोन आला उल्हासनगरवरून, तर माझ्या मित्राची मामी आहे सध्या, ती हरवली। हे जवळ आम्ही 2 महिन्यापूर्वी कंप्लेंट दिली होती। ते आता आम्हाला इथं कळालं का अमक्या ठिकाणी इथं आहे बा। आम्ही आता सध्या चाकणला होतो, चाकणहून आम्ही लगेच इथं आलेलो आहे। आता ते आमच्या समोर आहे।
आणि जवळपास 15 वृद्धांना हा त्यांच्या हक्काचा आश्रय जरी मिळालेला असला तरी सुद्धा प्रकाश पुरोहित नावाचे एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा ठावठिकाणा अजूनही लागलेला नाहीये. त्यामुळे प्रकाश पुरोहित यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्या नातेवाईकांनी आता पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस आयुक्तांना तक्रार देण्यात आल्यानंतर मुढवा पोलिसांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पुण्याच्या कोथरूड परिसरात राहत असलेल्या प्रकाश पुरोहितांना 23 सप्टेंबर 2024ला त्यांच्या नातेवाईकांनी ससून रुग्णालयात दाखल केलं. पण त्यानंतर पुरोहित यांचे नातेवाईक ससूनकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे ससूनच्या प्रशासनानं पुरोहितांना 4 डिसेंबर 2024ला दादासाहेब गायकवाडांकडे सोपवलं. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी दादासाहेब गायकवाडला आता ताब्यात घेतलंय. तुम्ही एखादा माणूस हरवता म्हणजे काय, ते काय खेळणं नाहीये ना कुठं हरवलेलं. तुम्ही असे पेशंट जेव्हा हँडओव्हर करता त्यावेळेस त्या ज्या संस्था आहेत त्याची शहानिशा करताय का? कोणीच आपली जबाबदारी घेत नाहीये. मग शेवटी नातेवाईकाचा तपास करायचा नाही का? मग नातेवाईकाचा जो तपास करायचा म्हणून मी आता पोलीस आयुक्तांना भेटलो. पोलीस आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये मी असाच उल्लेख केलेला आहे की दोन्हीकडनं मला माहिती मिळत नाही. 2 महिने माझा नुसता फुटबॉल झालेला आहे. दोन्हीकडनं हलगर्जी होऊन मला मानवी तस्करीबाबत याबाबत संशय येतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.